हॅलो, मी ऐश्वर्या। आज मी तुम्हाला आपल्या घरासाठी पावसाळी कोणकोणत्या वेलवर्गीय भाज्या लावाय आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे। तर चला। तर हे बघा, हा मी एवढा मोठा बिया रुजत घालण्यासाठी ट्रे घेतला होता आणि त्याच्यात हे जे मी मातीसारखं दिसतं ही माती नसून हे कंपोस्ट खत आहे। ते कंपोस्ट खत म्हणजे त्याच्यात गांडूळ खत, शेणखत असं ते मिक्स आहे। त्याच्यात मी हे वेगवेगळ्या प्रकारची बिया रुजत घातला होता। तर हे पहिली आहे काकडी आणि हे त्याची छान रोपं तयार झालेली आहेत। आणि हे मी नावं लिहिली आहेत ह्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बिया रुजत घालता ते जेव्हा रोपं मोठी होतात तेव्हा आपल्यालाच ते नंतर कळत नाही की हे आपण कुठले प्रकारची रोपं लावली होती। तर आता हे बघा, काकडीचं रोप आणि हे पुढे मी दुधी लावलं होतं, नंतर ही मिरची आहे, घोसाळ आहे, ह्या सगळ्यांची रोपं आणि हे बघा सारखी त्यांची पानं दिसतात। हेच आपल्याला नंतर कळत नाही म्हणून आपण हे टॅग लावणं गरजेचं आहे। तर मी हे त्याच प्रकारे केलेलं आहे। ही पहिली होती काकडी, हे बघा छान काकडीची रोपं तयार झालेत। नंतर हे दुधी आहे, भेंडीची पण रोपं तयार झालेत, पण ही बघा अजून छोटी आहे ती भेंडी आणि त्याची पानं जरा वेगळी असतात। ती कळायला सोपं म्हणजे त्याच्या पानांना असे थोडेसे असे केसासारखं दिसतं। हे बघा, हे आहे नंतर दुधीची पानं जेव्हा मोठी होतात सरळ एक लांब देठ येतं आणि त्याला हे अशी दोन मोठी पानं येतात। चला आता ही रोपं आपण लावूया। ते मी ट्रे मध्ये जी रोपं लावलेली होती तुम्हाला दाखवली। आता ती मी या मोठ्या बॅग्स आहेत काळ्या की ज्याच्यात मी गांडूळ खत, शेणखत टाकलेलं आहे आणि त्याच्यात मग मी ही प्रत्येक बॅगमध्ये अशी 5-5 रोपं लावून घेतलेली। एका बॅगमध्ये जास्त रोपं लावली नाही आहेत कारण जर ती वाढली तर त्यांना मुळं त्यांची जर वाढली तर त्यांना वाढायला जागा राहणार नाही। हे पहिल्या 2 बॅगमध्ये मी पडवळ किंवा दुधी भोपळा असे लावून घेतलेले आहेत मी। नंतर हे घोसाळ्याचं रोपं लावून घेतलेली आहेत आणि ह्या पुढच्या 2 बॅगमध्ये मी कारल्याची रोपं लावून घेतलेली आहेत। आणि हे पुढे पण जे इथे जी रेष सारखं दिसते त्याच्यात मी भेंडीच्या बिया टाकलेल्या आहेत। आणि हे जे हिरवं हे जे नेट दिसते तर मी हे सगळ्या वेलवर्गीय भाज्या असल्यामुळे त्या मोठ्या झाल्यानंतर त्यांना छान वेली येतात। तर कमीत कमी जागेत त्यांना जास्तीत जास्त कशी त्यांची वाढ होईल याच्यासाठी मी हे नेट लावून घेतलेलं आहे की ते छान वाढतील, त्यांच्या वेली छान वाढतील आणि जास्तीत जास्त त्यांना फळं येतील। या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भाज्यांची रोपं कशी लावायची तिथपासून ते त्यांना कुंड्यांमध्ये किंवा त्यांना पिशव्यांमध्ये त्यांना कशी लावायची, त्यांची लागवड कशी होते, आता हे वेलवर्गीय असल्यामुळे त्यांना मांडव कसा करायचा, काय छोट्या छोट्या जागेत कसं ते वाढवता येईल हे मी तुम्हाला दाखवलं। आता पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला त्यांची वाढ कशी होते, त्यांना फळं कशी लागतात किंवा त्यांना जर किडे लागले तर त्याच्यासाठी काय करायचं, कुठले फवारणी करायची हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या दाखवेन। तोपर्यंत बाय।